गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज रविवार म्हटलं तर नव्याने त्या घरी, त्यामुळे त्यांची डिमांड आणि त्यांच्या फरमाईश दिवसभरासाठी चालू. सकाळच त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी चीज भाकरवडी पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली जी मी आता रेसिपी बनवते त्याला त्या दोघींनीच नाव ठेवलेलं आहे चीज भाकरवडी. तुम्हाला कशी ती मी दाखवते. आपण रेग्युलर जशी चपाती करतो, मी चपात्या करत होते तर त्यांना त्याची चव सुटली म्हणून मग त्यांनी सांगितलं आम्हाला चीज भाकरवडी करून दे. म्हणून मी एक चपाती केली. त्या चपातीला सुरुवातीला आपण तेल लावून घेतले. ह्याची मी रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तुम्ही बघू शकता तिथे. सुरुवातीला तेल लावून घेतलं, त्याला तेल पूर्ण सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं असं आपलं लाल तिखट असतं ते पेरायचं. चवीनुसार मीठ त्याच्यावरती असंच टाकून घ्यायचं. थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा त्याच्यावरती. ही नव्याने त्याची खूप फेवरेट रेसिपी आहे. कधी कधी त्यांना टिफिनला सुद्धा हेच लागतं. आणि चीज क्यूब असतं, हे चीज आपण त्याच्यावरती आता किसून असं टाकायचं आहे. एका चपातीसाठी एक चीज क्यूब असं घ्यायचं आहे, कारण का त्यांना परत नंतर ब्रेकफास्ट हा करायचा होता, पण त्यांना आता सुरुवातीला जरा जास्तच भूक लागली होती म्हणून थोडंसं काहीतरी हवे, म्हणून मी अशा पद्धतीने त्यांना हे पटकन बनवून दिलं होतं. सगळीकडे चीज व्यवस्थित असं टाकून घ्यायचं. आणि आता सगळीकडे आपलं चीज टाकून झाल्यानंतर ही चपाती आहे ती आपल्याला रोल करायची आहे. अगदी दाबायची नाही, अलगद अशी ती आपल्याला ती रोल करायची आहे. एक साईडनी सगळं चीज मी जरा साईडला करून घेतलं, का आता आपल्याला तो भाग चिकटवायचा आहे दुसऱ्या बाजूला, म्हणून मी तो तिथलं चीज हे काढून घेतलं, नाही तर ते चिकटणार नाही. आता हे आपण व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते कटिंग करून घेऊया. दोघींची फेवरेट अशी ही चीज भाकरवडी आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. ह्याचे मेजरमेंट पण डिस्क्रिप्शनमध्ये देते. आज संडे म्हटल्यानंतर रोज काही ना काहीतरी असतंच आणि आज संडेचं रुटीन थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. दिवसभराचं पूर्ण नाही, पण जेवढं करता आलं आहे तेवढं केलेलं आहे. कसं वाटतंय मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हे थोडंसं आता आपण प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळे आपण आहे ते प्रेस करून घेऊया. हे अशा पद्धतीने बनवते म्हणून त्या दोघींनी त्या रेसिपीला माझ्या ह्या चीज भाकरवडी हे नाव ठेवलेलं आहे आणि त्यांचंच हे नाव मी पुढे कंटिन्यू केलेलं आहे. आता इथे आपण तव्यावरती छानपैकी तेल टाकून घेऊया. तेल काय जास्त आपल्याला लागत नाही, थोड्याशा तेलातच ही आपली रेसिपी तयार होते. त्यामुळे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि ही आपली केलेली चीज भाकरवडी आहे ती दोन्ही साईडनी मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत शेकवून घेऊया. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छानपैकी अशी क्रिस्पी करून घ्यायची. लहान मुलांसाठी खूप सुंदर आणि फेवरेट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे मला नक्की सांगा तुम्हाला ही आवडली की नाही ती. आणि तुम्ही तुमच्या घरी लहान असेल त्यांना किंवा मोठ्याने सुद्धा खाल्ली तरी काही हरकत नाही, पण कसं लहानांना कशी आवडते ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने थोडंसं जरा मध्ये मी तेल टाकून दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी अशी ती शेकवून घेतलेली आहे आणि सॉस बरोबर त्या दोघींना ती खायला दिली. कशी वाटली झटपट अशी ही चीज भाकरवडी? खायला तर खूप सुंदर टेस्टी लागते. अशा पद्धतीने आज दिवसाचा ह्यांचा खाण्याचा स्टार्टर तर सुरू झालेला होताच आणि त्यात आज संडे म्हटल्यानंतर रोहनने आणलं मटण. मटण म्हटलं की शक्यतो संडेचं आमच्याकडे मटण असतं, पण आज त्याला मटण वडे खायची इच्छा झाली होती, त्यामुळे तो बोला मटण वडे आज करायचे. त्यामुळे संडे स्पेशल आज आमच्याकडे मटण वडे होते. एकीकडे भाताचा कुकर लावून ठेवला होता आणि एकीकडे कांदा चिरायला घेतला. कांदा चिरायचा म्हटल्यानंतर माझा रडण्याचा प्रोग्राम हा असतो, त्याच्यामुळे तोही माझ्यासोबत चालू होता. आणि फायनली माझा कांदा बारीक चिरून भात शिजून झाला होता आणि कांदा पटापट मी बारीक चिरून घेतला आणि तो फोडणीला टाकला. तिथपर्यंत ह्या दोघींची भांडणं चालली होतीच. आणि इतकं गरम आज होत होतं त्याच्यामुळे माझं तर आणि पाणी पिणं चालूच होतं. ॲक्च्युली माझं नेहमी असतं जेवण करता करता साधारण माझं 1 लिटर तरी पाणी असतं, पिणं होतच असतं. दिवसभरामध्ये भरपूर असतं, पण जेवणाच्या टाईममध्ये तरी तेवढं तरी संपलंच जातं. कांद्याबरोबर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं, का तर कांदा लवकर शिजायला पाहिजे, आणि तो सगळा मिक्स करून घेतला आणि कांदा शिजायला ठेवला.
इकडच्या माझ्या गॅसलाच काय प्रॉब्लेम झाला होता कळत नव्हतं. जास्त काय त्याचं म्हणजे असं पाहिजे तसं तो हे होत नव्हता. बहुतेक सगळं तो साफ करण्यासाठी झालेला दिसतोय. एकीकडे मग कांदा शिजायला ठेवला आणि ह्या दोघींना पटकन अंघोळ घालून आणली. अंघोळ घातल्यानंतर परत त्यांना भूक लागली. मग त्यांना ऑमलेट चपाती पाहिजे होती. म्हणून मी एकीकडे ऑमलेट करायला ठेवलं आणि एकीकडे कांदा व्यवस्थित असा मऊसूत झाला होता. तर त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले. लो फ्लेमवरती यांचं ऑमलेट तयार होत होतं, कारण का मला मसाले वगैरे सगळं टाकेपर्यंत तेवढा वेळ पाहिजे होता. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा हळद टाकून घेतली, त्याच्यानंतर गरम मसाला टाकून घेतला, लाल तिखट टाकून घेतलं आणि इथे मी एव्हरेस्टचा मटण मसाला वापरलेला आहे. त्याने सुद्धा टेस्ट छान येते मटणाला, त्यामुळे मी ते तिथे टाकून घेतलं. आता जर मटण मसाला आपल्याला जर वापरायचा असेल तर लाल तिखट थोडं कमी प्रमाणामध्ये टाकायचं. दोन्ही असं बॅलन्स करून ते टाकायचं. मी मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे सुद्धा ते बघू शकता. इथे लाल तिखट टाकून झाले आहे, मटण मसाला टाकून झालेला आहे आणि ते सगळं मिक्स करून ठेवते. तिथपर्यंत ह्यांचं ऑमलेटसुद्धा शिजत आलेलंच होतं. दोघींना चपातीमध्ये ऑमलेट टाकून व्यवस्थित असे छोटे छोटे रोल करून दिले की त्या दोघी व्यवस्थित खात बसतात टी व्ही बघत. त्यामुळे मला असं इथे बसून त्यांना भरवणं वगैरे किंवा असं लक्ष द्यायला लागत नाही. मी माझ्या काम करायला मोकळी, त्या त्यांचं खायला मोकळ्या असं असतं. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने त्यांना कटिंग वगैरे करून दिलं की त्यांच्या त्या मस्तपैकी एन्जॉय करत टी व्ही बघत व्यवस्थित खात असतात. तुम्हालाही माझे हे रेसिपीज आणि माझे हा डेली व्लॉग्स कसा वाटतो मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रोहिस किचन ट्युटोरियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मसाले आपले चांगले शिजलेले होते, तिथपर्यंत मी मटण घेतलं आणि फोडणीला टाकून घेतलं. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना किंवा जवळच्या व्यक्तींना माझे व्हिडिओज नक्की शेअर करा. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून देऊया आपण त्याच्यावरती आणि आपण आपलं मटण हे साधारण 40 ते 45 मिनटासाठी व्यवस्थित शिजायला ठेवूया. त्यासाठी इथे मी 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये बघायला लागणार आहे. छानपैकी आपलं मटण शिजेपर्यंत आपल्याला लक्ष द्यायला लागत नाहीत. या दोघी ह्यांचा ऑमलेट चपाती मस्तपैकी टी व्ही बघत एन्जॉय करत होत्या. साधारण एक 40 मिनटं झाली होती. 40 मिनटानंतर मी परत इथं मटण बघितलं तर मस्तपैकी ते शिजलेलं होतं आणि ह्या दोघींची ही मस्ती तर चालूच होती. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण वाटण टाकणार आहोत. म्हणजे कांदा खोबरं लसूणचं जे वाटण आपण जी पेस्ट तयार करून ठेवलेली असते ती मी साधारण मेजरिंग कपचा 1 कपच्या अंदाजाने ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं, आता ओले काजूकरचा सीझन आहे म्हटल्यानंतर ओले काजूकर हे पाहिजेतच. त्यामुळे मटणामध्ये पण ते खूप सुंदर लागतात. तसेच मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. मी तुम्हाला बोललेच होते की आमच्याकडे आता ओले काजूकरचं कायम काही ना काहीतरी चालू असतं. आणि हे ओले काजूकर आपण जेव्हा वाटण टाकतो त्याच वेळेला टाकायचे, कारण का आधीपासून मटण शिजेपर्यंत टाकले तर ते अगदी पूर्णपणे भुसभुशीत होऊन जातील. त्याचं थोडासा क्रंचीनेस राहणार नाही. आता नव्या तिथे परत बाहेर जाऊन काही ना काहीतरी मस्ती करत होती, त्याच्यामुळे मला तिथे थांबायला लागलं आणि बाहेर बघायला लागलं की हिची काय मस्ती चालली आहे बाहेर ती. आणि काजूगर टाकल्यानंतर एक 10 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित ते असं शिजत ठेवायचे, झाकण बिकण काही नाही. आणि एक मिक्स करून झाल्यानंतर आता व्यवस्थित असं आपलं हे मटण तयार झालेलं आहे. आता मी डायरेक्ट रात्रीच्या ह्याच्यावरती आले, कारण कसं झालं की मध्ये दिवसभरात मला काही व्हिडिओज पाहिजे तसे करता नाही आला, वेळ नाही मिळाला काही कारणास्तव. आणि मला सकाळी वड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करता नाही आली, म्हणून मी आत्ता ती शेअर करते की मी वड्याचं पीठ बाहेरून रेडीमेड आणलं होतं. मला घरी करायला वेळ नव्हता. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे, थोडीशी हळद टाकली आहे आणि पाणी टाकून ते आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाणी टाकताना एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं करत पाणी ओतायचं, कारण का पीठ पातळ झालं तर वडे आपले पाहिजे तसे फुगतसुद्धा नाहीत आणि एकदम आपल्याला करतानासुद्धा ते अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे पाणी अगदी हळूहळू टाकत पीठ भिजवायचं आहे. तुम्हाला माझ्या फॅमिली बघायला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा.
आता आपलं वड्याचं पीठ भिजवून झालेलं आहे. करायच्या एक 10 मिनटं आधी ते करून ठेवायचं आणि थोडं रेस्ट करायला ठेवायचं. एकीकडे तेल मी गरम करायला ठेवलं होतं. आता वडे थापण्यासाठी मी एक साधारण असं थोडंसं एक छोटं प्लॅस्टिक घेतलेलं आहे. त्याच्यावरती असं तेल पूर्णपणे लावून घेतले आणि आता आपण वडे करायला सुरुवात करूया. तेल लावून थोडंसं वडे हे अशा पद्धतीने आपण थापून घेऊया. छान एकदम जाड पण नाही करायचा आणि एकदम पातळ नाही, असा मध्यम असा वडा करायचा, मध्ये होल पाडायचा आणि मस्तपैकी तेल प्रॉपर गरम झाल्यावरच आपण त्याच्यामध्ये वडा सोडायचा, नाहीतर आपला वडा फुगत नाही. आणि वडा सोडल्यानंतर लगेच तो हलवायला सुरुवात करायची नाही किंवा उलटायला सुरुवात करायची नाही. जसा तो फुगतो, तो फुगल्यानंतर ॲटोमॅटिक तो वर येतो. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी टम्म असा आपला वडा फुगलेला आहे आणि त्याच्यावरती थोड्या पद्धतीने असं तेल वरनं टाकायचं आणि तो वडा उलटून घ्यायचा आणि अशा दोन्ही बाजूनी मस्तपैकी असा ब्राऊन एकदम असं होईपर्यंत, एकदम डार्क ब्राऊन नाही पण अशा पद्धतीने आपण आपले हे वडे सगळे करून घ्यायचे आहेत. आता नवरित्याला भूक लागली होती, रात्रीची जेवणाची वेळ होती, त्याच्यामुळे पहिले त्यांच्यासाठी बनवून घेतलं, त्यांना भरवलं कारण का त्यांचं तर फेवरेट आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आला रोहन दुकान बंद करून आल्यानंतर त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी मी जेवण गरम करायला घेतलं. तर रोहन माझी हेल्प करायला आला. त्याचं बरेचदा असं असतं की तो खूपदा मला अशी काही ना काहीतरी मदतीमध्ये येत असतो, कारण का त्याचं म्हणणं असं दिवसभरामध्ये तू मला माझ्या कामामध्ये भरपूर मदत करत असते, दुकानात येणं वगैरे. त्यामुळे अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये मी तुझी मदत केली तर मला काही फरक पडत नाही, उलट त्याला ते खूप आवडतं. आणि आम्ही असं दोघं मस्तपैकी किचनमध्ये सुद्धा खूप छानपैकी असा आमचा टाईम स्पेंड करतो. दोघं एकमेकांची चेष्टा मस्करी करत, एकमेकांना मदत करत आम्ही असं आमचं हे रुटीन चालू असतं. आणि त्याच्या असंच म्हणणं आहे की नवरा बायकोने अशी ही कुठचीही कामं करताना असं एकमेकांमध्ये कमीपणा किंवा असं मोठेपणा करून दाखवायचा नसतो. दोघांनी समान ह्यानेच ही कामं करायची असं दोघांचंही आमचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना मदत करत अशा गोष्टी करत असतो. कसं वाटलं आजचं मला संडेचं रुटीन मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.